आजचा दिवस आहे पहिला आणि मी उठलो आता सकाळ सकाळी नाही वाजलेत 12. आणि आता बघूया आपण या आजच्या दिवसामध्ये काय होतं, कसा ब्लॉग करतो काय माहिती नाही आपल्याला. चला लेट्स गो, स्टार्ट करू आपल्या ब्लॉगिंग जर्नीला. फर्स्ट ब्लॉग आहे आपला, लेट्स गो. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज संडे आणि आता वाजलेत 12 वाजलेत आणि मी आताच उठलो आहे आणि लाईफ विथ चैतन्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव ठरवलं आहे लाईफ विथ चैतन्य, कारण का ते चांगलं वाटतंय म्हणून. लेट्स गो. आता घरात कोणच नाही, एकटाच आहे मी, कोण नाही घरात. बाबू गेलाय बाबूच्या घरी, पप्पा गेलेत कुठेतरी, कोणतरी लग्न आहे तिकडे गेलेत, मम्मी गेली आहे कामाला. आता घरात कोणच नाही आहे आणि आज बघूया आज काय होतंय, कारण का जेवण बिवण सर्व बनवायचं आपल्याला. का तुम्हाला मी शिकवीन जेवण कसं बनवायचं घरात कोण नसल्यावरती. लेट्स गो. फटाफट आंघोळ करतो. मी जरा फास्ट बोलतो, जरा कमी केली पाहिजे स्पीड. आता जरा फटाफट आंघोळ करतो आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. हे काय असतात, आंघोळ बिंघोळ सर्व झालं आहे आपलं. आणि आता आपण पहिले तर आपण एक काम करू, देवाच्या पाया पडून घेऊया. चला, देवाला प्रणाम केला आणि करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. आणि आजची ब्लॉगची सुरुवात अशी आहे की घरात कोण नाही आपल्या आणि आपल्याला बनवते जेवण. आता जे नॉर्मल म्हणजे जे बॉय असतात, म्हणजे बॉय बोलतोय मी, जी माणसं असतात ती कामाला लांबून येतात किंवा कसं त्यांना काय ऑप्शन नसतो, जेवण स्वतः बनवायला लागतं. त्यांच्यासाठी मी दररोज एक ना एक स्पेशल थोडी व्हिडिओ आणत जाईन. पण आज आपण बनवतोय, काय बनवतोय बघा, नूडल्स बनवतोय. सर्व सामान घेतलं आहे, हे कापायला आहे आणि एक कांदा, एक शिमला मिरची, एक नूडल्स आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती पहिल्यापासून रेडी असते आमच्याकडे. तर मी फटाफट कटिंग करतो आणि मग भेटू आपण. तोपर्यंत आधी आपण बॉईल करायला टाकूया आपलं नूडल्स. आधी आपण नूडल्स बॉईल करायला टाकू. ते नॉर्मल टाकतात तसं, पाणी घ्यायचं, नूडल्स टाकायचे, थोडंसं तेल टाकायचं, झालं. आणि ते शिजवून घ्यायचे फक्त. लेट्स गो. फटाफट आधी काय असतं, आपलं रेडी आहे सामान सर्व. आपण सामग्री रेडी केली आहे, तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे. हा रेड चिली सॉस म्हणजे शेजवान चटणी आहे, ब्लॅक सॉस आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे आणि आपले नूडल्स आहेत. तर आता तुम्हाला मी एक एक गोष्ट करून दाखवतो. लेट्स गो. काय असतं आपण चालू करूया गॅस. मी टाके वेगळं, तुम्ही टाकाल वेगळं. आता मला अंदाज आहे म्हणून त्या हिशोबाने मीठ टाकून घेतो माझं. आणि मस्त मीठ आधी का टाकायचं माहिती आहे का, कारण का मीठ आधी टाकल्याने भाज्या लगेच शिजतात, म्हणून मी मीठ आधी टाकून घ्यायचं. ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती फटाफट टाकून घेऊया. गॅसला स्लो करू. शेजवान चटणी जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी, ब्लॅक सॉस जेवढा आपला पाहिजे तेवढा. आता ही आपली एक पेस्ट रेडी झाली आहे. हॉटेलसारखी का नाही बनत माहिती आहे का, हॉटेलवाले लोक आधी नूडल्स टाकतात मग चटणी टाकतात, म्हणून ते तसं होत नाही. आता आपण टाकूया आपले नूडल्स. तर गाईस, आपला हा ट्रायपॉड असा होता काहीतरी आणि माझा शूट करत होतो आणि आपले नूडल्स रेडी झालेत आता, एक नंबरवाले. वास पण मस्त येतोय. ह्याच्यामध्ये मी जास्त ब्लॅक सॉस नाही टाकलाय म्हणून कलर असं झालाय. बाकी एक नंबर झाले, मी टेस्ट पण केले. चला फटाफट सर्व करू आणि खायला घेऊ. हे गाईस, तर सर्व आपली कामं झालेत आता आणि आता आपण बसलो जेवायला. आणि जेवायला काय आहे तुम्हाला माहिती आहे, आपण आता काय बनवलं, एवढी मेहनत करून बनवले आपण नूडल्स. काय भारी झालेत, एक नंबर झाले. असं तर एक नंबर झाले असतील. सर्व करतो फटाफट. तर सर्व केलेत आपण आणि
तुम्हाला मी दाखवतो. हे बघा नूडल्सची काय वाफ येते भाई, काय वाफ येते. आणि या 2 चटण्या फटाफट खातो आणि तुम्हाला दाखवतो कसे झालेत ते. बाय खायला चमचा पण विसरलो घ्यायला. सर्दी पण झाली आहे सारखा असं करतोय, पण ठीक आहे यार, चलता आहे ना तो. थांबा कॅमेरा. चला तर फटाफट खाऊया आपण आता हे नूडल्स आपले. खूप गरम आहेत, खूप गरम आहेत. एक्स्ट्रीम भारी झाले, एक्स्ट्रीम भाई थांब, एक्स्ट्रीम भारी झालेत. फटाफट खाऊया आता, कारण का पंखा बंद आहे वरती बघा, फोनमध्ये आवाज म्हणून पंखा बंद करायला लागतो. 1 नंबर झालेत. लेट्स गो. आता फटाफट जेवतो, मग डायरेक्ट आपण नंतर ब्लॉग कंटिन्यू करूया, कारण का पहिले पेट पूजा फिर काम दूजा. भाईचे नूडल्स जेवढे चांगले झालेले ना, इथपर्यंत खाल्ले आणि आता झोपतोय भाई मस्तपैकी. डायरेक्ट भेटू आता मम्मी आल्यावरती. बाय बाय. हे काय आता वाजलेत 5, उठलोय झोपेत ना, मस्त जेवून नूडल्स खाऊन झोपलेलो. आता उठलो आणि वाजलेत 5 घड्याळामध्ये. आणि आता आपल्याला बनवायचं जेवण, कारण का मम्मी बोलली आहे मम्मी आल्यावरती साफसफाई करायची सगळं घराची. तर आता मस्तपैकी मी डाळ पण उकडून घेतली आहे, भात पण टाकलं आहे. आणि भाजी कुठली बनवतो विचार चालू आहे. मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. डाळ भात, दम आलू किंवा बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची कापं, यात म्हणजे बटाटाच बनवणार काय ना काहीतरी. बटाटे पण घेऊन आलेले दुकानातनं, सर्व आणलं सामान. आता फटाफट बनवतो. आता मी हे दाखवणार नाही आहे बनवताना, डायरेक्ट ट्रान्झॅक्शन लावणार जेवण बनलं की. बोलता पण येत नाही, कसं वेगळं वाटतंय जरा आजकाल. आणि मी एक शॉर्ट अपलोड केलेला आज, त्याला म्हणजे व्ह्यूज ठीकठाकमध्ये गेले आहेत, म्हणजे कमीत कमी 200 व्ह्यूजवरती गेले आहे. पहिल्यांदा कुठली व्हिडिओ आहे माझी शॉर्ट व्हिडिओ, ती 200 व्ह्यूवरती गेली आहे. आणि माझी फर्स्ट व्हिडिओ होती ती अराउंड 50 झालेत. 50K व्ह्यूज नाही झालेत, 50 झालेत फक्त. लेट्स गो. बघू आता आपण. मोबाईल जरा चार्जिंगला लावतो, चार्जिंग संपली आहे. हे काय तर आपलं जेवण झालं आहे. डाळ पेळ भात सर्व बनवलं एकदम एक नंबर म्हणतो. मी दाखवतो आंबा. ही बघा डाळ, तडकावाली डाळ, तडका फक्त मारायचा उरला तिच्यामध्ये. आणि भात पण इथे बनवून ठेवला आहे, कुकरला भात लावला आहे. मम्मी पण तर सुरू झाली आहे. आणि तुम्हाला रूम दाखवत होता, हे बघा चालायला पण जागा नाही उरली आता, कारण का आमची मातोश्री करते. काय फेकून आला सध्या 2 काढ, हे पण नाही काय वैताग नाही देत मम्मी का मी तुला. छोटा स्टूल देऊ तुला मी, ठीक आहे देतो. आम्ही करतो काम, तुम्ही बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. मी जातो भाजी बनवतो. घ्यायचंय म्हणजे काय मग काय तू कत्ता खालतं करणार नाही, पण ते तुम्हाला घेणार नाही. मी भाजी बनवतो आणि हा जरा रोंबाटा आवडतो सर्व एवढा. भाजी बनवताना दाखवणार नाही आता, कारण का मला तेवढं हे नाही. पाठून करता तरी आवाज येतो बघा. आमच्याकडचे लोक काय बी करत असतात कधी पण. साफसफाई तिकडे मी जे चालू आहे, साफसफाई तिकडे. आणि मी इकडे मस्तपैकी आता भाजी बनवायला घेतली आहे. तेल तापत आहे आपलं, कांदा बिंदा चिरला आहे, कांदा टॅमॅटो, ही दह्याची पेस्ट आहे, बटाटा आहे. फटाफट भाजी बनवतो आणि पण भेटूया. सिस्टम माहिती आहे का, त्याला पहिले आपण म्हणजे तेलामध्ये ते बटाटे फ्राय आधी बॉईल करून मग फ्राय करावं लागतात. त्याला फ्राय केलेत मी, बघा एकदम असे कुरकुरीत झाले आहेत ना. त्याची मी पेस्ट बनवायला घेतली आहे. तुम्हाला बघायची आवड म्हणजे तुम्हाला जर का बघायची असेल रेसिपी, मला तुम्ही कमेंट करा. सब्र है जो बात की वो आ गई है. अभी हम करते हैं खाने को इंट्रोड्यूस. आणि तुम्ही आता बघा, आता मी ह्याला दम लावायला ठेवलेला एवढे आता 10 मिनटं झाली आहेत.
आणि आता तुम्ही ह्याला बघा आता काय रेसिपी बनली असेल. या कडक दम आलू आहे हा, दम आलू. ह्याला बघा एकदम असं वास एवढा भारी येतोय ना याच्यामध्ये. ॲक्च्युली काय माहिती विषय माहिती आहे का, असं का झालं ते जरासं ते व्हाईट व्हाईट दिसते ते काय माहिती आहे का, दही येते. ॲक्च्युली दही फेटून टाकायचं असतं, मी असंच टाकलं, मी पण विसरलो त्या गडबडीमध्ये. आणि सर्व जेवण झालं आहे आपलं आता. डाळ भात भाजी तर डाळ भात भाजी झाली आहे आणि मम्मी अजून कामच करते. तिकडचं सर्व झालं आहे, इकडचं सर्व उरलं आहे करते. मम्मी जेवण झालं. ए मम्मी त्याला आता आमचे पाहुणे येतात जरा लांबून, ते पण येऊ देत, मग आपण जेवायला बसूया. तेव्हाच दाखवतो. कंटिन्यू करू ब्लॉग. मी कंटिन्यू करू का आवडतं मला माहिती नाही, दुसरा तिसरा दिवस आहे म्हणून. आणि सामान बघा भाई, सामान हे सर्व आता आमचं नाही, बंड्याचं आहे. आणि बंड्याचा पण हे काय सगळं जेवायला बसलोय. मम्मी तिकडे कामं करते आणि जेवायला बसलोय फायनली. आणि आपलं जेवण सर्व रेडी आहे. दम आलू, हा दाल फ्राय आहे मस्त एकदम, दम आलूची भाजी आहे, भात आहे, लोणचं पापड असतात आणि चपात्या आहेत. तर या आता फटाफट जेवूया आणि या ब्लॉगला करूया एंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या. थांबा भेटूया नको, पाहुणे आले आमचे. बंड्या आलेला आहे. चला बंड्या पण आलाय. तर या ब्लॉगला करूया एंड. ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.